दिला नाही तर आमच्या पोरावाने आम्ही त्यांना लहानपणी केलेले आणि त्यांना कर्जावरून मान काम आणि पोलिसांची भूमिका आम्हाला तर न्याय मिळालाच नाहीये, पण पोलिसांची भूमिका ही आहे की ते पूर्णपणे आरोपीला वाचवण्याचं काम करतायत. त्यांनी माझं असं म्हणणं आहे की त्या पांबी रोडला हायस्पीड कॅमेरे आहेत आणि त्यांनी जर ठरवलं असतं की हे 1-1.5 तासाच्या आतमध्ये त्यांनी आरोपीलाही अटक करायला पाहिजे होती आणि त्या गाड्याही अटक करायला पाहिजे होत्या आणि ड्रिंक अँड ड्रायव्हिंग आहे का ते पण बघायला पाहिजे होतं. सखोल चौकशी ते मुळीच करत नाहीये आणि गरिबाचं त्यांना कळून चुकलं की हा गरिबाचा मुलगा आहे आणि हे लोक कुठपर्यंत पोहोचतील. त्यामुळे ते गरीब म्हणजे टाळाटाळ करतायत आणि ते आरोपी गर्भश्रीमंत असल्यामुळे ते आरोपीला पूर्णपणे वाचवण्याचं काम करतायत. आम्हाला संशयास्पद आहे कारण त्या लोकांनी खरोखर मर्डरच केलाय ना. त्यांनी गाडीचं ते म्हणतात की मध्ये आला तर त्यांनी ब्रेक तर दाबायला पाहिजे ना कुठे. आणि सबकती जर झाला असतं तर त्यांची पण गाडी खाली गेली असती. खाली गेलेली आहे. त्यांनी कुठे ब्रेकही दाबलेला नाहीये आणि त्यांनी अशा पद्धतीने गाडी घातलेली आहे की पूर्णपणे त्याच्या मुंडीवरून गाडी घातलेली जाणून. इतर ठिकाणी त्यांना दिसलं नाही म्हणजे पायावर किंवा पूर्ण रोड मोकळा असताना त्यांनी जाणून बुजून मुंडीवरूनच का गाडी घातली. हा माझा पूर्णपणे त्याच्यावर म्हणजे एक प्रकार त्यांनी खूनच केलेला आहे माझ्या मुलाचा 100%. आणि घटना घडली तेव्हा तुम्हाला कधी त्यांनी 6:30 वाजता पोलिसांनी आम्हाला कळलंच नाही आणि माझ्या मुलाचा कुठलाही प्रकारे त्यांनी आम्हाला एकही वस्तू आणून दिलेली नाहीये आणि घटनास्थळाचा पंचनामा पण आम्हाला अजून कोण दिलं नाही आणि पंचनामा पण त्यांनी केला का नाही केला म्हणजे खूपच याच्यामध्ये पूर्णपणे संशयास्पद आहे. खूपच जेव्हा जी ही घटना घडली तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कोणी सांगितलं? एका मुलीचा फोन आला सकाळी 6 वाजता, तुमचा मुलगा तिकडे ऍडमिट आहे म्हणून. आम्ही गेलो तर तिथे माझा मुलगा नव्हता. आम्हाला दाखवलं सुद्धा आमचं पोरगा आम्हाला दाखवा. साहेब म्हणे तो पोलीस त्याच्या ऑर्डर मध्ये केस आहे. तो आला 12-1 वाजता तेव्हा त्यांना आम्हाला दाखवलं. आधी बोलणं झालं होतं दादासोबत तुमच्या? नाही तो रात्रीच गेला होता. नाही तो बोलला मम्मी मी खाली आहे मी येतो आणि मी येतो 5 मिनिटात. म्हणलं ये बाबा. आम्ही दरवाजा बंद केला आणि गेला. तो आलाच नाही, दिसलाच नाही तो सकाळपर्यंत. म्हटलं होडी खाली खेळतो. मला बोलला खालून येतो मम्मी मी. आम्ही सकाळी 6 वाजेपर्यंत जाऊन थांबलेलो पाहिजे हॉस्पिटलमध्ये. आता तुमची काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावं. त्यांना आज माझं काळीच तुटलंय ना तसं त्यांना कडकडीची शिक्षा व्हावी, त्यांना फाशी व्हावी. आज आमचे गरीब लोक आहे, आमचे कोणी दाद घेत नाहीये आणि हे पैशावाले लोकांना असे वाचवायचं करताय. खरं हा कलियुग आहे ना, हा कलियुगच झालाय हा. नाही ते सत्य काही नाही. सगळे पैशाचे विकलेले लोक आहे. त्यांचं जेव्हा होईल तेव्हा त्यांच्यावर कळेल, त्यांना शिक्षा होईल ना त्या लोकांना, तेव्हा त्यांना कळेल की काय असतं गरीबाचं लेकरू.